मम्मी ह्याच्यावर बसायला गेली आणि पडणार होती पण वाचली. हे बघा तुटलं. सगळी बाजूने पाणी यायला लागले घरात. हे बघा इकडे बघा पाणी किती धार लागल्या. उघड 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 बघा. उघड 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 दरवाजा. ओ लाव दरवाजा लाव. तू तर काय की इथे काम सुरू होणार आहे ना आता. ते तुम्हाला सांगतो थांबा जरा. अरे गाईस पाणी बघा. एक खिडकी ओपन राहिलेली पाणी बघा किती आलं खाली. हे बघा पावसात आलोय बाहेर रोडवर मी. कसं झालं आता पर्पल आला. अशी लाईट लावून इथं हिचं सुरू आहे स्वयंपाक. कसं आहे आपल्याला देवानं हातपाय दिले डोकं दिले थोडंफार जरा यूज करायला. आपण ती बघायसाठी गोव्याला जातोय बाहेर. काय सनसेट बघायला. आपल्याला लाईव्ह इथून बघायला मिळालं. बोलो राम जग में सुंदर है आईला पण दही टाकून. हो. आज आम्ही शाबू खायला आम्ही चाललोय फार्म हाऊसला. तर सगळे नाही चालू. आनंद इथंच राहणार आहे आणि आम्ही चाललोय आणखी थोडंसं काम आहे फार्म हाऊसवर. मग ह्यांचं काही काम नाही. थोडंसं काम आहे पण ह्यांचं काही काम नाही त्यामुळं. सो चला आता तिथे गेला तुम्हाला दिसेल. तो आता खिचडी बनवली आनंदानं. तर शाबूचा नाश्ता करू. खिचडी बघा दही टाकून शाबू खायला. जग में सुंदर है दो नाम है कृष्ण कहो या राम. बोलो राम 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 बोलो श्याम श्याम श्याम. दहीचं आहे सेम पॅकेट काहीच दहीचं पण आहे. आपलं दहीच्या जागी लस्सी फोडलेली है ना. माहिती आहे ना. बोला टाकले नव्हते बरं झालं. तर गाईज आता आम्ही बाहेर आलो आहे झाडाचं. आता पाऊस सुरू होणार आहे तर हे लय खाली मच्छर पण होत्यात आणि लय वाढलेला. ही सगळं खालची झाडाची कटिंग करणार आहे. पूर्ण इथून ते इथंपर्यंत सगळी कटिंग करणार आहे आज आम्ही. एवढं काढले गाईज. आता ह्याच्या पुढचं अजून निघणार आहे. इथून पुढचं राहिले. इथं मग मी कांड्या तयार करायला. ज्याच्या निघल्यात कांड्या कोण कोण मागते ना मग त्यांना द्यायसाठी. गाईज बघा पावसाच्या आधी हे सगळं क्लीन केलं. खाली पूर्ण झाडं आली. फुलाचीच झाडं होती पण ती काढली. थोडेच ठेवले. जास्त नको गुफा. खाली एकदम मोकळं झाले. चलो फार्म हाऊस. आज गाईज आम्ही चालू आहे आंब्यात झाड काढायला फार्म हाऊसला. तेवढंच आंब्यात झाड काढणार आहे आणि दुसरीकडे लावणार आहे. तेवढ्यासाठी चालू आहे. तुम्हाला सांगतो आता आपण एवढं भारी करणार आहे. या इथं पण अजून एक नवीन प्लॅन आहे. तो लवकरच करणार पण आम्हाला वेळ मिळत नाही त्यामुळे. नाहीतर लवकरच आम्ही आता करणार आहे इथं प्लॅन. डोक्यात ठेवला ह्या गेटची एंट्री. हे बघा गेटची एंट्री इथून आपण तर येते असं आणि असं गेटची एंट्री गाडी आपली जाईल अशा हिशोबाने एक आपण मस्त करणार आहे इथं. काय हे आता नाली वगैरे लास्ट टायमालाच काढून घेतली होती मोठी. कारण की पाणी आलं की ह्यातनंच बाहेर पडते. नालीतनं बाहेर जाते डायरेक्ट हायवेला. ही वाला आंब्याचं झाड आहे मोठंवालं. हे काढायला आलो आहे आम्ही आता. हे काढून आपल्याला तिकड लावायचं आहे कारण की इथे शेड बांधायचं आहे त्यामुळं. तर हे आंब्याचं झाड काढतो आता. काढा हे बघा खुरपं वगैरे आणले. गाय तिथनं आंब्याचं झाड काढलं बघा हे वालं आणि इथं आणले. हे बघा फारण काढलं आता हातूनमध्ये. इथं पप्पानं खड्डा केला आहे. आता हे झाड इथं लागणार आहे. तिथं काम सुरू होणार आहे आपलं त्यामुळं हे काढलं आम्ही झाड. हाय मोठा आहे की लय मोठा आहे. मला माहिती आहे आम्ही मगाशी आलो होतो तर आंब्याचं झाड तिकडचे काढून इथं लावलो कारण की आपण इथं काहीतरी एक नवीन चालू करणार आहे. आणि इकडं बघा हे आंब्या झाड इथं लावले आणि तिथंच पुढं गेलं की त्या तिथे एक नारळाचं झाड होतं. ते नारळाचं रोप होतं ते एक लावलं तिकडं पलीकडं. हे 2 लावलं. आणि इथं समोरच्या पट्ट्यात हे आहे ना आता पेरले गाईज. हे दिसते तुम्हाला गाईज. ह्या समोरच्या पट्ट्यात भुईमुगाच्या शेंगा लावल्यात आणि मागच्या बाजूला बाजरी वगैरे लावल्या. सो आता बघूया पावसात कसं काय उगून येते. लावले तर आणि लावल्यानंतर एक पाऊस पण झाला चांगला. बरं झालं. तेवढ्यासाठीच आलो होतो गाईज आम्ही आज फार्म हाऊसला. बाकी काही काम नव्हतं. आम्ही 4 वाजता किती 3:30ला निघालो तिथून. इथं करेक्ट 4ला पोचलो. लगेच झाड ते पण पावसामुळं पाणी वल्लं झालं ते जमीन आणि आम्हाला निघलं. JCB वाल्यांना बोलवलं पण JCB वाले यायला तयार नाहीत कारण की त्यांची कामं सुरू आहेत. एवढ्या कामासाठी येत नाहीत. अजून लय काम होतं पण त्याने आले नाहीत. बिझी होते सगळे वाटतं. मग आता पाऊस सुरू होणार आहे चिखल सुरू होणार. मग आपल्याकडे वेळ पण नव्हता त्यामुळे मग आम्ही काय केलं स्वतःच येऊन खोदून काढ्या म्हटलं झाड. JCBची वाट बघत बसण्यात अर्थ नाही तर चिखल होऊन जायचा. सो जरा काल पाऊस पडला होता त्यामुळे जरा असं माती नमी झाली होती त्यामुळे निघलं. पूर्ण वाळलं पण निघत नाही आणि पूर्ण चिखल असलं तरी निघत नाही. आज जाताच येत नाही काळ्या मातीत. त्यासाठी आपण हे मुरुम असं टाकून घेतलं आहे. हे बघा रोड पूर्ण इकडं
इकडं असा रोड केला आणि इकडं बाहेर जायला असा. सो पूर्ण रोड केला आहे, त्यामुळं लावलं हे महत्त्वाचं होतं. कारण की इथं काम सुरू होणार आहे ना आता, ते तुम्हाला सांगतो थांबा जरा. सो अजून ते मटेरियल वगैरे येऊ दे, मग त्यानंतर तुम्हाला एक एक गोष्टी सगळ्या गोष्टी सांगतो, क्लिअर करतो. त्यासाठी कंटिन्यू तुम्ही बघत राहा. आणि आता वातावरण पण चांगलं झाले, बरं वाटायले अशा वातावरणात जरा. आणि फार्म हाऊसला ह्या वातावरणात बापरे, सकाळचं आणि हे वातावरण मस्त एकदम भारी वाटते ना काही. मध्ये अजून आम्ही काही झाड लावलं नाहीत, ते आपलं प्लॅनिंग काही ना काही चेंज होत राहते त्यामुळे. सो आता इथं झाले की नाही, हे जागा ठेवलेला फायदा झाला इथला. इथे एक चांगलं होणार आहे मस्त. अजून आम्हाला मुरुम वगैरे घेऊन यायचं आहे, त्यासाठी मुरुम अजून लई सामान आहे. सो कळेल तुम्हाला लवकरच. गाईज आता आम्ही जातो फार्म हाऊसवरनं घरी. गाईज पाऊस बघा किती आला आहे. आम्ही आलो आणि पाऊस बघा, वाटलं नव्हतं एवढा येईल पाऊस. किती जोरात पाऊस सुरू झाला आहे. पूर्ण रोड पाण्यानं भरले असं वाटायला आले बघा. रोड बघा, रोड दिसतच नाही, पाणीच दिसायला रोडवर पूर्ण. पोच पप्पा अडकले, बाहेर गेले ते. पप्पा आले आणि बाहेर गेलेत गाईज. पप्पा पण अडकले बाहेरच. गाडी ह्याच्यावर किती पाऊस. तरी झाडं आम्ही सकाळी बांधली, बरं झालं. नाहीतर हे पूर्ण वाकून गेलं तर गाईज हे झाडं. पण सकाळी कालच बांधलं आम्ही. असं वाटायला त्या तिथं मातीत जाऊन झोपो पावसात. मम्मी ह्याच्यावर बसायला गेली आणि पडणार होती, पण वाचली. हे बघा तुटलं, हे झिजलं आहे. आता याला नवीन करायला पाहिजे. आमचं चांगलं खाटचं बसायचं हे झालं. अरे हां गाईज पाणी बघा, खिडकी ओपन राहिलेली, पाणी बघा किती आता खाली. पाणी भरलं आणि माती पण आल्या पाण्याबरोबर. राहू दे, थांबतो जर सरकतो इथं. पंखा लाव जा 2 मिनिट. पंखा लाव, हाती खाली ढकल. चटई काढ जरा तिथून, चटई ते मॅडम. चल जा, राहू सर की जा. ती विंडो ओपन राहिली, त्यातनं पाऊस आला गाईज बघा. जाऊ जा त्याच्यावर पाणी. गाईज सगळी बाजूने पाणी यायला लागले घरात. हे बघा इकडे बघा पाणी किती धार लागले आत. पाणी बघा किती वाटले. मागे लवकर मागे पाणी यायला लागले. उघड बघा, उघड दरवाजा. ओ लाव दरवाजा लाव. बाप रे बाप, येवा ओ वाऱ्यामुळे पाऊस जास्त यायला आत. बघा पाणी बघा पूर्ण आत, तिकडनं पण आत आलं. आता गेल्या लाईट, मोबाईलमध्ये चार्जिंग नाही, वायफाय बंद आहे. मग आम्ही करू तो काय करू. बदाम, काजू, खजूर अंधारात मस्त आम्ही बसलोय. आता मला ब्लॉगमध्ये तेवढं तुम्हाला दाखवू. खात बसले टाइमपास. बाहेर सुरू आहे पाऊस. काय तर काय असं ह्या टायमाला खाऊ वाटते लय आहे ना. संध्याकाळ तर लय खाऊ वाटते. काय होते काय ना, चटक मटक तर लईच. भेळ पाणीपुरी दाबेली वॉम बर्गर. सो चला या बदाम खायला. बघा लाईट गेल्या सगळीकडची. आणि इथं लाईट लावून हे बघा हिचं सुरू आहे स्वयंपाक. आज भाजी बनवली अनन्यानं दोडकाची. तर लाईट जर गेल्यावर स्वयंपाक करायला कसं वाटतं. चांगलं वाटतं, मजा येते. तरी आता पावसाळ्याचा लवकर स्वयंपाक उरकावा लागेल. आता रोज तुला आवडायला लागणार फास्ट आहे की नाही. नाहीतर लाईट गेली असंच लाईट लावून ही बिचारी कवर तक साथ देणार तुला. कधी जर लाईट चार्जिंग नसलं तर काय करायचं. आहे की नाही. त्यामुळे बघा आता गाईज अंधारात तर झालंय स्वयंपाक. पाल वगैरे असतात, पण आपल्या घरात पाल येऊ देत नाही आम्ही. जरा पण कुठंच किचनमध्ये तुम्हाला पाल दिसणार नाही, एवढी आम्ही काळजी घेतोय आहे की नाही. ते सगळे विंडो पॅक करून ठेवल्या. इकडची ओपन आहे पण इकडे येऊ देत नाही. आणि लाईट लावून असा स्वयंपाक करायला नाही तर. हे बघा पावसात आलोय बाहेर रोडवर मी. पूर्ण अंधार झालाय, लाईट सगळ्याकडचे गेलेले आहेत. चिखलात जाऊन बघतो जरा किती पाणी पाऊस पडलाय. ही लाल माती आहे. लाल माती असल्यामुळे काय होते, चिखल होत नाही जास्त. हे बघा चिखल नाही होत. लय पाऊस पडलाय, पाणी साठले पण चिखल एवढा होत नाही. काळी मातीत लय चिखल होते. कसं झालं असं वाटायला की पहाटे आहे पहाटे. पण ॲक्च्युली संध्याकाळ झाले, 7 वाजले. तिकडं अनन्या लाईट लावून करायला बघा. इथून खिडकीतनं दिसतंय विंडोमधून.
सकाळी काढलं बरं झालं हे चकाचक. आज पाऊस आला एकदम क्लीन. पावसात विदाऊट चप्पलचं फिरायला लावले रोडवर. रोड एकदम क्लीन झाला आता. मम्मी बाहेर गेल्या म्हणून आलोय बघायला, पण मम्मी काय दिसत नाही. आता मी जातो काय कोलप उघड आहे. आता पाय द्यायला पाहिजे. टॉर्च लावलाय ना त्यामुळे मला असं खालचं काही अंधार दिसायला लागलाय. तुम्हाला दाखवायसाठी मी बाहेर गेलाय, मला अंधार दिसायला खालचं काही दिसत नाही. टॉर्च डोळ्यात पडलाय ना डायरेक्ट, त्यामुळे एवढा कट्टा आपला वाळला नवीन. आणि काही तुम्हाला माहिती आहे ना, हे तुटलं बघा, हे खराब झालं. आता आलं थांब, याला आता नीट करायला पाहिजे. हे पूर्ण खराब झालं प्रकार नाही बघा, सगळं गेलं कामातनं. ॲडन येऊन बसलाय बघा इथं मस्त. हे तुटलं होतं पण तरी मी जरा ॲडजस्ट करून बांधलं याला. अजून पावसाळा सुरू झाला तेवढ्यात हे आता जरासं थोडंसं फिट झाले. हे काय केलंय, ढिले झाले पण पावसाळा आहे आपल्याला बसायला लागणार अजून बाहेर, त्यामुळं तात्पुरतं आता केले. नंतर आज जेव्हा येईल तेव्हा येईल नवीन दोरी, तोपर्यंत काम चालवलं पाहिजे. कसं आहे, आपल्याला देवानं हातपाय दिले, डोकं दिले, थोडंफार जरा यूज करायचा. आणि त्यात ना आता मी काय करतो माहिती काय, आता मी ह्याच्या खालनं जरा दोरी आहे का बघतो. दोरी ह्याच्या खालनं असा 2-4 वेळा घेतो, म्हणजे खालनं त्या ह्याला सपोर्ट मिळते, मस्त टिकते. नाही तुम्हाला दिसते का ती लाल, बघा कॅमेरा दिसते ना, कॅमेरा दिसते काय, हो बघा लाल किती भारी झाले सगळे. आपण ती बघायसाठी गोव्याला जातोय बाहेर. काय सनसेट बघायला आपल्याला लाईव्ह इथून बघायला मिळालं. रोजच बघायला मिळते सोडा, त्यात काय नाही पण लाईट आलेली आहे. दोरी गावाने ओढणी बांधावी. आता बघ कसं झालंय, आता बघ कसं झालंय, आता पर्पल आलाय. सो चला आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करू. सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचं प्रेम असं राहते. बाय.